आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड गावातील काळे भांड वस्तीवर वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरणच्या वायरमनला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। ब्राह्मणगाव भांड येथील रघुनाथ जगन्नाथ भांड यांनी वीज बिल दिलं नाही म्हणून त्यांच्या नावे असलेले विजेचे कनेक्शन कट करण्यासाठी वायरमन हरिभाऊ भाऊसाहेब येळे हे शुक्रवारी सायंकाळी विजेच्या पोलवर चढत असताना विजेचं कनेक्शन कट करू नये म्हणून रघुनाथ जगन्नाथ भांड यांनी वायरमन यांना दगड फेकून मारला व वायरमन खाली उतरल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी निलेश इंगळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली। परत या रस्त्याने दिसले तर तुमचे हातपाय मोडून टाकून जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात हरिभाऊ भाऊसाहेब येळे यांच्या फिर्यादीवरून रघुनाथ जगन्नाथ भांड राहणार ब्राह्मणगाव भांड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतात। दरम्यान यावेळी देवळाली प्रवराचे सहाय्यक अभियंता गणेश गोडसे यांनी ग्राहकांनी थकीत वीज बिल भरून महावितरणात सहकार्य करावं असं आवाहन माध्यमांशी बोलताना केलंय। नमस्कार, मी गणेश वडते, सहाय्यक अभियंता देवळाली प्रवरा येथे मी महावितरणचं काम बघतो। तर आज आपल्याकडे ब्राह्मणगाव भांड परिसरामध्ये महावितरणचे कर्मचारी वीज बिल वसूल करण्यासाठी गेले असताना एका इसमाने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली व कनेक्शन कट करण्यापासून रोखलं। तर या संदर्भात आज महावितरणकडून त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर माझ्याकडून सर्व जनतेला व वीज ग्राहकांना नम्रतेची व प्रेमपूर्वक विनंती राहील की आपल्याकडे जे वायरमन लोक येतात हे आपले सेवक आहेत। आपल्याला दिवस रात्र वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ते अविरतपणे प्रयत्न करत असतात। वेळ पडल्यास ते जीवाची बाजी लावतात आणि आपल्याला कायम अंधारातून उजेडाकडे आणतात। तर नेहमी त्यांचा त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी व त्यांचा आपलं हे बिल वसूल करत असताना वीज कनेक्शन कट करण्याची जेव्हा वेळ येते त्यांचा वैयक्तिक कोणताही वेगळा हेतू नसतो। हे सर्व शासनाची जबाबदारी व शासनाचं काम आहे। तर सर्व ग्राहकांना माझी पुन्हा एकदा प्रेमपूर्वक विनंती राहील की अशा घटना त्यांनी टाळाव्यात व महावितरणला वेळोवेळी सहकार्य करावे, जेणेकरून भविष्यात त्यांच्यावर अशी जी कटू कार्यवाही होणार आहे दंडात्मक ती टळेल। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।